हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक। पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक। पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्याकडून तपास काढला। पुणे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी निलंबित। तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर निलंबनाची कारवाई। आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलीस आयुक्तांनी पैसे घेतल्याचे पुरावे द्यावे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। नागपूरच्या महाल परिसरात भरधाव कारची दुचाकीला धडक। कारच्या धडकेत 3 जण जखमी, पोलिसांकडून 3 जणांना अटक। चालक मद्यधुंद होता का याबाबत तपास सुरू। साताऱ्यात कोयना खोऱ्यात अत्यल्प दरात जमीन खरेदी केल्याचं उघड। गुजरातमधील जीएसटी अधिकाऱ्यासह 13 जणांकडून झाडाणी गावातील 640 एकर जमीन खरेदी। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जम्मू अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। आज देशात लोकसभेच्या 6व्या टप्प्यासाठी मतदान। उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाबसह 8 राज्यातील 58 जागांसाठी मतदान। लोकसभेच्या 6व्या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। कन्हैया कुमार, मेनका गांधी, मनोज तिवारी इत्यादी दिग्गज निवडणुकीच्या मैदानात। राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क। प्रथमच राहुल गांधी, सोनिया गांधींकडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मतदानाचा हक्क बजावणार। आम आदमी पक्षाच्या स्थापनेनंतर अरविंद केजरीवाल प्रथम दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीत फेरमतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगात सादर। शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू आणि परीक्षा संचालकांविरोधात राज्यपालांकडे तक्रार। पेपर तपासणी, पुनर्मूल्यांकनासह अनेक विषयात अनागोंदी कारभार चालत असल्याचा आरोप। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिकमध्ये पाणीबाणी। शहरात आज पाणी पुरवठा बंद राहणार, तर उद्या शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। खडकवासला धरणातील पाणी तळाला, तरीही दौंडसाठी कालव्यातून 1 टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईत काकडी आणि लिंबांना चांगली मागणी। एका लिंबासाठी 8 रुपये, तर एका किलो काकडीसाठी दर 80 रुपयांवर। केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात। 24 तासात 200 मिलीमीटरपेक्षाही जास्त पाऊस। पठणमथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की या 3 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। हवामान विभागाकडून विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। वर्धा जिल्ह्यात 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या प्रकरणात दोषी। दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेनांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दोषी मेधा पाटकर यांना 2 वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावल्या जाऊ शकतात। राजस्थान रॉयल्सचा पराभव करत सनरायझर्स हैदराबादची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक। रविवारी कोलकाता विरुद्ध हैदराबादमध्ये अंतिम लढत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।